सुप्रभात. आज आपण इथे भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. या खास दिवशी आपण 26 जानेवारी 1950 चा तो क्षण आठवतो जेव्हा भारत एक लोकशाही प्रजासत्ताक बनला. हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. या खास प्रसंगी मी नरेंद्र महेश काटकर एक भाषण सादर करणार आहे, ज्यामध्ये प्रजासत्ताक दिनाशी संबंधित काही गोष्टी व इतिहास सांगणार आहे. आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो हे समजण्यासाठी आपल्याला 1947 मध्ये जावं लागेल, जेव्हा भारताला ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारताकडं स्वतःचा संविधान नव्हता. त्याऐवजी आपण ब्रिटिश कायदे व इतिहास व नियम पाळत होतो. नवीन संविधान तयार करण्यासाठी आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जवळपास 3 वर्षे लागली आणि अखेर 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान स्वीकारण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान लागू करण्यात आले, ज्यामुळे भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक बनला. म्हणून आपण दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो. हा तो दिवस आहे जेव्हा भारत एक लोकशाही देश बनला, जिथे सत्ता लोकांच्या हातात आहे, कोणताही कुटुंब किंवा उच्चवर्गीयांच्या हातात नाही. प्रजासत्ताक दिनाचा इतिहास खूपच मनोरंजक आहे. तुम्हाला माहिती आहे का की हा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव प्रथम डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांनी ठेवलेला होता, जे नंतर भारताचे पहिले राष्ट्रपती झाले. त्यांना संविधान स्वीकारण्याचा हा विशेष दिवस स्मरणीय बनवायचा होता. 1950 साली पहिला प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. दिल्लीत भव्य परेड झाली आणि आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रध्वज फडकवला. आज प्रजासत्ताक दिन भारतभर परेड, ध्वजारोहण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. आपण या दिवशी आपल्या शूर सैनिकांचा सन्मान करतो, जे आपल्या देशाचे रक्षण करतात आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा आदरपूर्वक स्मरतो. विद्यार्थी म्हणून आपण प्रजासत्ताक दिनाकडून बरेच काही शिकू शकतो. हा दिवस आपल्याला लोकशाही, समानता आणि न्याय यांचे महत्त्व शिकवतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आपण एका महान राष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या हातात देशाचे भविष्य आहे. म्हणून चला प्रजासत्ताक दिन अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करूया. या आपल्या देशाला आणि त्याच्या मूल्यांना सन्मान